तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आलतो पनवेलला वडाले लेकला. हे बघा कसला सजवला आहे. तर आज आहे न्यू इयर आणि न्यू इयरच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर गाईज हा बघा वडाला तलाव कसला सजवला आहे, एकदम मस्त. आणि हे माझे मित्र यासीन, कुणाल आणि विष्णू. तर आज आलो होतो वडाला तलाव बघायला, कारण की नवीन वर्ष आहे 2024. तर राज भारी सजवला आहे. तर आज बघू, आपण फिरू आणि थोडी मजा घेऊ. तर चला आपण इथनं स्टार्ट करू या साईडनं. तर बघा वडाला लेक कसला भारी सजवला आहे. तर बघा माझ्या मागं कुणाल बोल काहीतरी. आज आम्ही आले पनवेलच्या तलाव, वडाला तलाव बोलतात. आणि इथं लुकिंग बघा आज तलावाची खूप छान आहे. तर चला गाईज, पहिले पूर्ण एक राऊंड मारून येऊ आपल्या वडाला लेकचा आणि बघू कसा कुठं काय काय आहे. तर इथे येऊन आम्हाला खूप भारी वाटला. आता राऊंड मारतो बघू. तर आम्ही तर इथे येत राहतो, पण आज लुकिंग भारी केलं वडाला तलाची. तर चांगलं वाटलं येऊन. आता राऊंड चालले आमचं. हे बघा, हे तर राज भारी दिसतोय. पनवेल महानगरपालिका वडाले तलाव. तर गाईज आम्ही इथं नेहमीप्रमाणे येत राहतो. तर रोज असा नसतो, पण आज लय भारी सजवलं आहे. तर खूप भारी वाटलं बघून. बघा पाण्याचा फवारा. लाईट पाहिजे होती पण मग भारी दिसला असतं अजून. तरी काय नाही बघा. आणि हा बघा कसला सुंदर असा लॉलीपॉप बनवलाय. तर दिसायला भारी दिसतोय. आणि पूर्ण वडाला लेक पण खूप भारी दिसतंय आज. तो विष्णु कैसा लगा तेरे को आज का ये न्यू ईयर का लुक देख के वडाले लेक का? बहुत अच्छा बना है, क्योंकि अपन पहले भी यहाँ पे आते रहते हैं, तो अभी नया बना है यहाँ पे. तो लाइट वीट सजा है पूरा, पीछे भी बहुत सारा सजाया हुआ सामान है. ओके. असा विष्णू बोलला ते पण बरोबर आहे. आता मी पण तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की आज रास भारी दिसतोय. तिकडे मागं फोटोशूटसाठी पण खूप सारे असे म्हणजे साहित्य बनवलेले आहेत. तर आपण तिथं बसून उभं राहून आणि असे खूप असे म्हणजे अट्रॅक्टिव्ह करणारे असे मोमेंट्स बनवले आहेत. ते तिथं आपण एक मेमोरीजसाठी फोटो काढून ठेवू शकतो. आणि स्टोरी वगैरे, इन्स्टा स्टोरी, काही स्नॅप वगैरे तुम्हाला मारायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता, पण आजच्या दिवशी बहुतेक. तर गाईज तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आमच्याकडून सगळ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचा नक्कीच अर्ध्याहून जास्त राऊंड मारून झाला आहे. आणि आता आपण परत तिकडे जाऊ जिथनं आपण स्टार्ट केलं होतं. तिथे जाऊ आणि 4-5 फोटो काढू आणि थोडा बसू, बघू कसा फील येतं इथं. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर आज आम्ही आले वडाला लेकला. तर इथे येऊन खूप चांगलं वाटलं पनवेल लेकला. तर रील्स व्हिडिओ काढायला खूप छान जागा आहे, कारण की इथं पब्लिक बी जास्त असते. आणि तर इथं आज खूप छान सजवले, कारण की रोज नसतं असं, पण आज खूप छान सजवले. तर तुम्ही बी पनवेलमध्ये राहत असाल तर नक्की इथे या. तर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर एकदा नक्कीच व्हिजिट करा. कसं आहे म्हणजे रील्स वगैरे काढण्यासाठी पण खूप चांगली जागा आहे. आणि तुम्ही इथे एकदा याल तर तुम्हालाही खूप चांगलं वाटेल, कारण की बघा ना कसला भारी आहे. हल्ली खूप लोक सेलिब्रिटी वगैरे सगळे येतात इथं. आमचे नवी मुंबईचे जितके पण सेलिब्रिटी आहेत त्यातून खूप म्हणजे जास्तीत जास्त इथं आलेले आहेत आणि रील्स वगैरे बनवतात. तर आमचा कुणाल पण आता इथं एक रील्स बनवल, तर त्याची पण रील्स तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. तर चल कुणाल, कुठली रील्स बनवायची तुला सांग. ऑलमोस्ट आमचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. तर आता तिथं जातो, काहीतरी कुणालला 4-5 फोटो काढायचे आहेत. तर ते फोटो त्याचे काढून देतो आणि कुणाल बघू मग पुढं काय आमचा काय प्लॅन असेल तर मग तो करू. आता काय कुणाल काय वाटतंय? तर बघू आता जाऊन तिथे फोटो काढू, कारण की मगाशी खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही राऊंडचा विचार केला. राऊंड बी कंप्लीट व्हायला आले आता. तर बघू जाऊन. पुन्हा एकदा आलो आम्ही इथे बाहेर
आणि बघा कसला भारी व्ह्यू. हे कुणाल घे कार्ड. तर तुम्ही कपल्स वगैरे फ्रेंड्स फॅमिली कोणी असू द्या एकदा नक्कीच या इथं. आणि काय कुणाल काय सांगशील आपल्या पब्लिकला? तर इथं फोटो बिटो रील्स काढायला खूप जागा आहे. तर तुम्हाला रील्स काढायची असेल फोटो काढायचा असेल तर या नक्की इथे एकदा. तर गाईज गर्दी बघा इथं फोटो काढण्यासाठी. तर आम्हाला चान्सच भेटत नाही. तर स्पेशली कुणालला तिथं फोटो काढायचा होता तर त्याला चान्सच भेटत नाही. तर तो बोलतो त्याचा मूड ऑफ झाला. तर कुणालचा झालाय मूड ऑफ. तो बोलतो मला नाही काढायचं बोलतो फोटो बिटो. बोलतो इथं बाहेर काढलेलं परवडतील बोलतो तिथं नको. तर काय कुणाल कसं आता काय करतं? तर आपला प्लॅन आता असा आहे तिथं गाडी लावायचं आहे आणि मस्त 2-3 पीक काढू इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी. ओके. तर काय कुणाल कसा वाटला वडाला लेक बघून? तर यावर्षी वडा लेक बघून लय भारी वाटलं कारण की यावर्षी डेकोरेशन चांगलं वाटलं मला पण आणि पब्लिक अजून फोटो काढतोय बघा तुम्ही. आणि तुम्हाला बी यायचं असेल तर इथं नक्की या कारण की इथं पब्लिकसाठी रील्स काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी फिरायला खूप छान आहे. आणि केक कोणता कापायचा असेल तर नक्की इथे या पनवेलला. तर गाईज नवी मुंबईमध्ये आहात तर नक्कीच एकदा वडाला लेक व्हिजिट करा. काय फोटोज व्हिडिओज काय प्री वेडिंग शूटिंग वगैरे काय असेल तुमचा तर तुम्ही इथे करू शकता. तर चला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.